इमाम हुसैन यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या बलिदानाचा आदर करण्यासाठी मोहरमच्या दिवशी सांगलीत खोजा समाजाकडून शोकयात्रा काढण्यात आली। इसवी सन 680 मध्ये इराकमधील करबलाच्या युद्धात प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसैन आणि त्यांच्या 72 अनुयायांनी न्यायासाठी आणि अन्यायाविरोधात लढताना प्राण बलिदान केले होते। इमाम हुसैन यांनी इस्लाम धर्माच्या रक्षणासाठी आणि यजीदच्या जुलमी राजवटीविरोधात करबलाच्या मैदानात लढा दिला। या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ मोहरमचा महिना शोकाचा महिना म्हणून पाळला जातो। या शोकयात्रेमध्ये इमाम हुसैन यांच्या रोजा मुबारकची बाहुली स्वरूपात ताबूत किंवा ताजिया काढले जातात। या मिरवणुकीत अत्यंत शांततेत आणि शोक व्यक्त करत काढल्या जातात। मजलिस आणि नौहा या यात्रेत सहभागी होणारे लोक हुसैन यांच्या त्यागाची गाणी नौहा गातात आणि छाती बडवून मातम दुःख व्यक्त करतात। त्याचबरोबर मिरवणुकीच्या मार्गावर पाणी सरबत, खिचडी आणि इतर अन्नदान केले जाते। हा दिवस केवळ मुस्लिम समाजच नाही तर सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून इतर धर्मीय श्रद्धेने पाळतात। या ठिकाणी मोहरम निमित्त इमाम हुसैन यांच्या शहीद दिनानिमित्त आशुरा निमित्त खोजा कॉलनी येथून ही इमाम हुसैन यांच्या स्मृतीमध्ये शोक यात्रा काढण्यात आलेली आहे। 1400 वर्ष अगोदर इमाम हुसैन यांना यजीद नामक शासकानं, क्रूर शासकानं, ज्याला आपण म्हणू शकतो स्वघोषित बादशाह, यांनी करबला येथे शहीद केलेलं होतं। आणि नुसतंच शहीद केलेलं नव्हतं, त्यांच्याबरोबर त्यांचे 71 अनुयायी पण होते आणि त्यांच्याबरोबर एक 6 महिन्याचा त्यांचा बालक अली असगर हे पण होतं। आणि शहीद करताना त्यांना 3 दिवस अन्न, खाणं, पाणी काहीही न देता शहीद करण्यात आलेलं होतं। आपल्याला जर 2 तास पाणी नाही मिळालं, आपल्या बालकाला जर आपण 2 तास काय नाही देऊ शकलो तर आपण बेचैन होतो आणि आपण हडबडून जातो। पण इमाम हुसैन यांना 1400 वर्ष अगोदर 3 दिवस काही न देता, अन्न पाणी काही न देता त्यांच्या बालकासह शहीद करण्यात आलेलं होतं। आणि त्यांच्या बरोबर ज्या महिला आलेल्या होत्या, त्यांच्या कुटुंबीय महिला ज्या आलेल्या होत्या, त्यांना पण कोणत्याही प्रकारचं अन्न, खाणं, पाणी काही दिलेलं नव्हतं। आणि इमाम हुसैन यांना आशुरा या दिवसानिमित्त शहीद झाल्यानंतर त्यांच्या बरोबर ज्या महिला आलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर फार क्रूर अत्याचार करण्यात आलेला आला। आणि इमाम हुसैन यांनी हे बलिदान, यांनी ही शहादत सत्य, मानवता, अहिंसा आणि माणुसकीची शिकवण सर्व धर्मियांना समान आहे आणि कुणाला कमी लेखलं जाऊ नये, कुणाला जास्त लेखलं जाऊ नये, कोणी दलित, कोणी दुसऱ्या पक्षाचा असं होऊ नये। प्रत्येक माणसाला एकच प्रकारची वागणूक मिळावी म्हणून इमाम हुसैन यांनी यजीद नामक बादशाहच्या विरोधात ही चळवळ उभी केलेली होती। आणि ती चळवळ, ते सत्य, ती अहिंसा, तो मानवतावाद आज पण इमाम हुसैन यांच्या मार्गातून, या सर्व हुसैनी बांधवाच्या मार्गातून शिल्लक आहे। त्यासाठी ही शोक यात्रा प्रत्येक वर्षी आम्ही काढतो आणि खोजा समाजातर्फे हे आव्हान आहे की जे पण मानवताप्रेमी, सत्यप्रेमी, इन्साफ पसंत ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी या शोक यात्रामध्ये सामील व्हावं आणि खोजा कॉलनी येथे प्रवचन होतं त्याच्यामध्ये पण सामील व्हावं। आणि खोजा कॉलनीमध्ये इमाम हुसैन यांनी जे बलिदान दिलेलं आहे, त्या बलिदानाच्या मूल्य कुठली होती, कशासाठी इमाम हुसैन यांनी हे बलिदान दिलं, ते तिथं सांगण्यात येतंय। आणि एकदा आपण जर गांधीजींचा मेसेज बघितला तर इमाम हुसैन यांच्या मार्गावर गांधीजींनी सुद्धा अहिंसेचं आंदोलन केलं आणि भारत स्वतंत्र झाला। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।